इथं बसलेल्या तरुणांना देखील सांगतो की बाबांनो, या विचार मंचावर यायला 3 प्रकारची ताकद आपल्याकडे लागते. हा विचार मंच सहज कोणाच्या नशिबात भेटत नाहीये. इथून इथं यायला काही लोकांना आयुष्य लागते, कोणाच्या आयुष्यातही ते स्टेज भेटत नाहीये. म्हणजे या विचार मंचावर यायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्याकडे सत्ता लागते. सत्ता, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, आमदार, खासदार, ते आपण होणार नाहीत आणि आपला बाप पण होणार नाही. पोलीस भरतीच्या पोराला माहिती, कारण आपली माय आपल्या बापाला मतदान करत नाही हे बी आपल्याला माहिती. म्हणजे या विचार मंचावर यायचं असेल तर पहिल्यांदा लागते सत्ता, ती आपल्या नशिबात नाही. या विचार मंचावर यायचं असेल तर दुसरी गोष्ट आपल्याकडे लागते मालमत्ता. माल है तो ताल है, नाही तो जिना बेहाल है. म्हणजे विचार मंचावर यायचं असेल तर पहिल्यांदा लागते सत्ता, विचार मंचावर यायचं असेल तर लागते मालमत्ता. पण लक्षात घ्या, आपण गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या बापाच्या अवलादी आहोत. या विचार मंचावर यायला मान्य आपल्याकडे सत्ता नाही, मान्य आपल्याकडे मालमत्ता नाहीये, मात्र बुद्धिमत्तेच्या भरोशावर जगातल्या कुठल्याही स्टेजवर जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. ही गोष्ट आपण निर्माण करण्याची गरज आहे. म्हणजे विचार मंच कुठलाही असो, या विचार मंचावर एका पोरीनं सत्यम शिवम सुंदरम हे गाणं म्हणलं, ती या विचार मंचावर बुद्धिमत्तेच्या भरोशावर आली. सागर दादा या ठिकाणी एक संस्था चालवतात, 1500 शिक्षकांच्या घराचा प्रश्न मिटवतात आणि म्हणून या बुद्धिमत्तेच्या भरोशावर निर्माण झालेला स्टेज आहे. इथं बसलेल्या पोरांनाही विनंती करतो की बाबा, आपल्याला घडवणारा आपला शिक्षक असतो आणि म्हणून आज हा कार्यक्रम झाला 12वा पुण्यस्मरण घ्यायचं काय तर पहिल्यांदा नवीन एक संकल्प उद्यापासून आपण आपल्या घरामध्ये करायचा आहे. हे जे खुर्चीवर बसलेले द्यायचं सोडून द्या, पहिले तुम्ही मेन आहेत, तुमच्यापासून कार्यक्रम सुरू करावा लागेल. आणि माझ्या कार्यक्रमाला होता तेवढं पालक वर्ग नसला चालतंय, पण येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना बोलणं गरजेचं आहे. नाही तर व्हायला काय, दुखायला मशीचं इंजेक्शन आपण वघाराला द्यालो. जिथं प्रॉपरली गरजेचं आहे त्याच ठिकाणी इलाज होणं गरजेचे आहे. आणि पण हे जे लेकरं आहेत याला आपण देवाघरची फुलं म्हणतो, या लेकरांना घडवणं काळाची गरज आहे. म्हणून पोरो, उद्यापासून एक आगळा वेगळा कार्यक्रम करायचा. उद्या वार कोणता आहे? कोणता वार आहे? हा, बुधवार. कोणता वार आहे? आणि बुधवार वार आहे. तसे प्रत्येक काही वार देवा धर्मासाठी ठेवलेले असतात. उद्याचा वार बहुतेक कोणत्या देवा धर्माचा नाहीये. मग तो वार एक आगळा वेगळा उद्या आपण सुरू करायचा. काय करायचंय तर उद्यापासून सकाळी उठल्यावर, शाळेत येताना, ट्युशनला जाताना, घराच्या बाहेर पडताना आपल्या घरामध्ये देवाची 2 रूपं आहेत. एक आहे आपली माय आणि एक आहे आपला बाप. जगात आपण कोणाच्या पाया पडलो न पडलो, पण पहिली एक सुरुवात करायची आहे, ती म्हणजे आपल्या घरातून बाहेर पडताना उद्यापासून सर्वांनी सुरू करायचंय. इथं बसलेल्या पालकांना विनंती करतो, हा सल्ला यांच्यासाठी आहे, याच्यासाठी नंतर सांगतो. यायला पाया पडायचं सांगू नका, या दुसरा कार्यक्रम आहे. हे जे लहान लेकर आहे बाळांनो, उद्यापासून एक नवीन संकल्प आपण करायचा आहे. तो म्हणजे आपण आपल्या घराच्या बाहेर पडल्यावर आपल्या मायबापाच्या पाया पडायचे. का पडायचंय? बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. उद्यापासून कोण कोण माय बापाच्या पाया पडणार? पाय एखादा झोपलेला असेल तर जागा करा त्याला, द्या त्याला तुमचा. हा, चला आता पहिल्यांदा मला तुमच्यातला जोश पाहायचा आहे. एकदा शिक्षकांसाठी जोरदार पोरांनी टाळ्या द्या. आता हे जे पोलीस भरतीचे, तुम्ही एकदा तुमच्या पालकांसाठी जोरदार टाळ्या द्या. पोरो, आपला आवाज त्याच्यापेक्षा जोरात आला पाहिजे. चला एकदा तुमच्या टाळ्या द्या. नाद केला पण उपाय नाही केला. मुख्य गोष्ट काय आहे, विद्यार्थी खूप छान आहेत. बरोबर, हा कार्यक्रम का ठेवला? इथं मला का बोलवलं? सागरदादा विचार मंचावर आहेत, विचार मंचावर इतर मान्यवर आहेत आणि वरतून एका महापुरुषांचा आपल्यावर आशीर्वाद आहे, ते म्हणजे के साहेब. सागरदादा म्हणले 25व्या वर्षी मला जबाबदारी आली. ताण घेऊ नका, चांगले लोक जिथं काम करत असतात त्याला लोक साथ देत असतात आणि साथ जरी नसेल दिसली तर एकमेकावर प्रत्येक कार्य डिपेंड आहे. छान वाक्य आहे, कोई पत्थर की मूरत है, किसी पत्थर में मूरत है, लो आज देख ली दुनिया कितनी खूबसूरत है, जमाना अपनी कह दे मुझे मेरी खबर तो है, तुझे मेरी जरूरत है, मुझे तेरी जरूरत है. या जगात प्रत्येक एकमेकावर डिपेंड आहे. म्हणून शिक्षक रूपी एवढा चांगला स्टाफ आणि एका मातेचा आशीर्वाद आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट काय तर संस्थेचं नाव आहे वगैरे नाही, या महाराष्ट्राची, भारताची राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ हे आपल्या संस्थेचं नाव आहे. हीच फार मोठी आपल्यासाठी गोष्ट आहे. आता पोरं, या विचार मंचावर बसलेले मान्यवर, नेमकं तुमच्यासाठी काय इथं बोलवलंय? मी इथं का आलो? सागर दादा असतील, विचार मंचावरील मान्यवर असतील, तर हे येणाऱ्या काळात तुमच्या काय कामाचे? पोलीस भरतीवाल्या पोरांनी लक्षात घ्या, एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते असं समजा.
एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते. मग मुलीचा बाप ठरवतोय की आपण पोरीच्या लग्नाचा पण ठरवू, पण म्हणजे शर्यत. आणि येणारा काळ लय बेकार आहे. आता जुना काळ होता, पोराचा अकाउंट पाहिल्या जात, शेती पाहिल्या जायची. काल परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये घटना आहे. बाप पाहुणे पाहायला आले, पोरगी दाखवली, पोरगी पसंत पडली. बापाला पोराला विचारलं, शो मी युअर अकाउंट बॅलेन्स. तू अकाउंट दाखव म्हणले का, तू मायनस आहे का प्लस आहे? बाप हुशार झाला, बरोबर आहे का? तर 1000 जोडप्या मग 150 घटस्फोट पोरी हो. आपल्या नशिबात कोण कधी दलिंदर कसं पडेल काही सांगतात नाही. इथं बसलेल्या प्रत्येक पोरीला म्हणालो आहे ना, ते इंस्टाग्राम भंगार साडे बंद करायचे, काहीच म्हटलं नाही तिच्यात. उगा लोकांच्या जीवनासोबत तुलना करायची, व्हिडिओ टाकायचे नाहीत. इथं बसलेल्या पालकांना एक पोरगा म्हणून विनंती करायलो, माईच्या सांगतो, हप्त्यातून एकदा पोराला म्हणा, हप्त्यातून आईसं सांगलो एकदा हाना, त्याचं चुको न चुको तरी हाना, त्याची गलती हो न हो तरी हाना. यायला बरं हे 18 क्रॉस. इथं बसलेल्या पालकांना पोरग म्हणून सांगलो, माईच्या तुम्ही जर हे काम नाही केलं, येणारा काल तुमचा माहिती आहे पोरग नोकरी लागेल पण तुम्हाला विचारणार. हप्त्यातून एकदा त्याला हाना, त्याचं चुको न चुको माईच्या हाना. उद्या चांगला वार आहे, गुरुवार. गेल्या गेल्या घरी कांगणे सरचं भाषण ऐकून गेलो म्हणले, चल इकडे उद्या दुपारी 2 जो वेळ पक्का करून ठेव. दुपारी 2 गुरुवार आणि शुक्रवार पोरीसाठी. तुम्हाला 18 झाल्या, पण 18 झाल्या तुम्हाला मी पाहिजेच. हा मोबाईल कोणाकडे? तुमच्याकडे मोबाईल आहे. जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्हाला नाही, तुमच्या मायबापाला हाणावं लागतं एकदा. जर मोबाईल तुमच्याकडे या वयात असेल, हे का नाही, दोष त्याचा नाही, व्यवस्था आपल्याला बदलायची ना. जर ज्या ठिकाणचं मर्म आहे त्या ठिकाणी ओळखणं गरजेचं आहे. का म्हणलो मी? अरे का हाणायचंय? पालकांना विनंती आहे, तुमचा धाक दरार असणं काळाची गरज आहे. आपल्याला काय शिकवलं जाते की पोरगी 7च्या आत घरात आली पाहिजे, नाही हे शिकवायची गरज नाही. पोराला सांगायचं तू रात्री 2 वाजता घरी आहे, तू रात्री 3 वाजता घरी आहे. पण रस्त्यानं जाताना पोरगी ही आपल्या कामाची जबाबदारी आहे. त्या पोरीमध्ये तुला माय दिसली पाहिजे, त्या पोरीमध्ये तुला बहीण दिसली पाहिजे. कारण हा महाराष्ट्र गैऱ्याचा नाही, हा महाराष्ट्र शिवछत्रपतींच्या विचाराचा आहे, हे सांगणं गरजेचं आहे. त्या पोरीला 7च्या घरात बोलायची गरज नाही आपल्याला. ते देत असताना मात्र चुकतंय का? का मारा म्हणलो मी? वार ठरवा, उद्या गुरुवार दुपारी 2 वाजता. जर समजा बाप विसरला, पोरानं बापाला फोन करा, पप्पा व्हाय आर नॉट कमिंग, तुम्ही काऊन नाही आले? पोराला आठवण करून द्या, पण मायचा हानाच. कधी कधी पोरगा विसरला, बापाला फोन करायचा, रेडी झाला का तू? आलोच. लगेच पोरानं आपल्या कमरेचा बेल्ट काढायचा, बापाच्या हातात द्यायचा, बापान झप झप पास हातायचे, यानं आपल्या पाया पडायचं, है ना, एनर्जी ड्रिंक झाली म्हणा. गरजेचं आहे. पोरगी शुक्रवार वेळ सायंकाळी 5 वाजता गरजेचं आहे. पोरग घराच्या पुढे उभं राहिलं ना, बापान जाताना झापण हारा, पोरग कोमात गेलं पाहिजे. मायला मारलं का होऊन या? बाप घरातून बाहेर पडला, जाताना पुन्हा त्याच्या उजव्या कानाखाली फाड खाऊन पोरग कोमात गेलं पाहिजे, हल्लं खाऊन. आणि तरी पोरांनी समजा विचारलं, पप्पा काऊन? मग बापानं काय करायचं? भाऊ काऊन बिऊन काहीच नाही, तेरा बाप अभी भी जिंदा आहे. हे सध्याचा काळ गरजेचा आहे. त्याच्यात पोरगी आहे, तिच्याकडे इंस्टाग्राम आहे, तिनं कोणाच तरी साडी घेतली, बढियापैकी मेकअप केलंय आणि तिनं समजा स्टोरी ठेवली, बाबा कोणीच नव्हतं रे कहना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना हना. वार शुक्रवार हनाच, घरची मान मागतात, रूम बंद करून हना, पण मायचा सांगतो हनाच. का आपण बिघडलो तर त्या ट्रॅकवर आणण्याचं काम बाप करतो, त्या ट्रॅकवर आणण्याचं काम माय करते. म्हणून विनंती काळाची तीच आहे की आपल्या लेकरावर कोणाचं तरी प्रेशर असलं पाहिजे. इथं बसलेल्या विचारमंचावरील मान्यवरांना, आम्ही तुमच्यापेक्षा 10, 15, 20 वर्षांना लहान असाल, पण आम्ही ती गरिबी पाहिलेली आहे. आपली शाळा कशी होती रे? आठवते दिवस. एक शाळेतला अनुभव सांगतो कसा होता. सकाळी उठायचो आपण, उठल्यावर माचीस नाही का, माचीस आगपेटी, तिच्या पुढचे टप्पर फरायचो, मागले टप्पर फरायचो, जमा करायचो, त्याला एक भक्कल लावायचो. आपल्यासारखा एक दलिंदर पाहायचो, पारावर बसायचो. पालकांनी केलेला कार्यक्रम. मग त्याने एक पत्ता टाकायचा, मी एक टाकायचा, त्याने एक टाकायचा, मी एक टाकायचा, घोडा घोडा आला जुळला. हा कार्यक्रम आपल्या इकडे होता, है ना. मग एक गल्लीभर खेळायला जायचं, याची माय टिकून घेऊन याच्या माग,
हे 100 मीटर पुढं आणि माझ्या 500 मीटरच्या स्पीडनं एका तांब्यात त्याची आंघोळ व्हायची. एका तांब्यात अर्धा कोरड अर्धा उघड. याला पुसायला हात रुमाल नव्हता, याला टावेल बिवेल मॅटर नाही. याचा अंग पुसण्यामध्ये एका हाताने इकडं एका हाताने इकडं कार्यक्रम डिलीट. त्याच्यानंतर हा शाळेत निघायचा. बापा हा शाळेत निघल्यावर याची माय आलं 7-8 पोळ्या, कराची फोड, तळलेल्या मिरच्या पालवात बांधून द्यायची. याचं दप्तर खताच्या थैलीचं. आता हे काय युद्ध खेळायला जात होता का काय माहिती. शाळेत जाताना एवढं डबा घेऊन हा शाळेत निघायचा आणि नेमका गावाच्या बाहेर पडला की गावाच्या बाहेर एखादी रिकामी बॉटल असायची. हे तिला पायानं हानीत शाळेत न्यायचे. रिकाम होतं ना. आताचे लेकरं अरे बापरे घराच्या बाहेर टाटा बाय बाय. ते माय बापाला फ्लाइंग किस करायचे शाळेत जाताना. आमच्या इकडे फ्लाइंग किस आबा मरस तोर मार फ्लाइंग किस टपूच. आता लेकरं पहिले दुसरे त्याचा मेकअप पहा, त्यांचा ड्रेस पहा किती छान आहे. बढियापैकी आई बापाला शाळेत जाताना टाटा बाय बाय म्हणतात. आपल्या इकडे कार्यक्रम तसा नव्हता. एका हाताला माय धरायची, एका हाताला बाप धरायचा, एका हाताला बहीण, एका हाताला भाऊ, चौघं उचलून नेऊन शाळेत फेकायचे. आणि त्या शाळेत हाणायला एक मास्तर होता स्पेशल. पोटाला धरलं पाठ सोळाव पाठीवर झापड, पाठ सोळाव पोटावर. एवढं मास्तरानं आपल्याला मारलं. साताऱ्याला एका शिक्षकाने विद्यार्थ्याला मारलं म्हणून 50,000 रुपये दंड झाला. शिक्षकाला 50,000 रुपयाची शिक्षा झाली. मी तर म्हणतो आमचा मार मोडला असता आमच्या एवढं करोडपतीच कोणी नसतं. जाता येता हल्लो मास्तरानं हल्लं, घरी मायबापानं हल्लं, दुसऱ्या गल्लीत खेळायला गेलो त्या गल्लीत त्यानं हल्लं, पण हल्लंच. एवढ्या कुटाने करत आपण शाळेत गेलो का नाही. त्या शाळेत जात असताना होतं काय की हे ती बॉटल ढकलत शाळेपाशी न्यायचं. आणि नेमकं शाळेपाशी गेलं की महत्वाची गोष्ट शाळेच्या उजव्या हाताला हापसा होता. मरस्तोर पाणी प्यायचं नाही भेटल्या म्हणे. त्याचे कोपरं ह्यानं रेतीत खेळलेलं. आणि त्याच्यानंतर परिपाठाला लाईन लागायची. शिक्षक पुढे यायचा, प्रेट सावधान, प्रेट विश्राम, मग राष्ट्रगीत व्हायचं. याला जनगण म्हणा अधिनायक जय हे, बाकीचं गायब जय है जय है जय. मग याच्यानंतर प्रतिज्ञा भारत माझा देश आहे, बाकीचं गायब. ह्यातच माझे सौख्य समावले आहे. त्याच्यानंतर कोणतरी यायचं, बोधकथा सांगायचं, कोणतरी सुविचार सांगायचं, कोणतरी बातम्या सांगायचं. आणि शेवटचा कार्यक्रम होता पसायदान. ते डोळे लावून म्हणायचं होतं, पण ह्याच्यात किरव्या. ते नेमकं डोळे लावायचं, पसायदान चालू व्हायचं आणि हे मधात पाहायचं पुन्हा डोळे उघडले का म्हणून. यानं डोळे उघडा आणि बाजून मास्तर उभाच असा ते टाकू. पण याला मार लागत नव्हता का तर माय याला 8 पोळ्या द्यायची. आहार डिंगल होता त्याचा. 8 पोळ्या, तळलेल्या मिरच्या, खराची फोड. आणि एवढं होऊन परिपाठ संपला. याचा पहिला तास इंग्रजीचं मास्तर डेंजर. 200 शब्द एकदा पाठ करायला लावायचं. नाही झाले हाना. त्याच्यातून आपण गेलो का नाही. त्याच्यानंतर दुसरा तास हिंदीचा. शिक्षकाची हिंदीला आपली हिंदी कार्यक्रमच बिघडला होता. ते म्हणायचं कल आपण क्या पढे थे, हे म्हणायचं यही पढे थे. मधात ब्रेक व्हायचा. 12 वाजले निघाला शाळेतून बाहेर. हे पालकाने आपण हे अनुभवलेले शब्द. पण त्याच्यात कुठतरी मायबापाने दिलेला रुपया हे जायचं दुकानात. आणि दुकानात काय करायचं, 5 मुरकुल घ्यायचं नरडे आणि ते 5ही बोटा घालायचं. 5ही बोटा आणि भिकाऱ्यावानी कोणी मागून नाही म्हणून अर्धे खायचं. पण याचा मित्र एवढा डेंजर, ती इकडून काढायचं, इकडून खाऊन पुन्हा बोटा घालायचा. काही काही एवढे दलित होते, 1 रुपयाच्या 20 संत्र्या गोळ्या घ्यायचं, कोणी मागून आहे म्हणून तोंडात घालायचं आणि पुन्हा बाहेर त्याच्या देखत काढायचं आणि खिशात ठेवायचं. मात्र काही भारी होते. जो दोस्ताना त्यांनी निभवला, ती 1 संत्री गोळी भेटायची, तिची किंमत 4 आणे असायची. ती या ठिकाणी ठेवल्या जायची, दाताना फोडल्या जायची, अर्धी मित्राला दिल्या जायची आणि अर्धी तो खायचा. त्या मित्राची गरज सध्याच्या काळात